नमस्कार मित्रांनो, तुम्ही लग्न करत असाल या तुम्ही मैत्रिणींनो तुम्ही लग्न करत असाल या तुमचे कुठले फ्रेंड्स लग्न करत असाल तर हे सगळे व्हिडिओज तुमच्यासाठी आज पार्ट 5वा आहे. बाकीचे पार्ट तुम्ही जाऊन बघा. आता भरपूर लोकांना लग्न करायला घाबरतात, त्यामुळे हे सगळे छोटे मुद्दे मी क्लिअर करून देतोय. काही डाऊट्स असतील तर मेसेज करा, बिंदास मी आहेच. आता पार्ट 5वा आहे. मी भरपूर लोकांचा हा प्रॉब्लेम आहे की लग्नानंतर ते स्वतःचं अस्तित्व विसरून जातात. मी टाईम म्हणून स्वतःसाठी ते लोक काहीच करत नाही. मी तुम्हाला सांगतो, ॲज अ मुलगी म्हणून मेजरली मुलींचा हा प्रॉब्लेम आहे. मुलं पण थोडं पण मुलींचं जास्त आहे की लग्नानंतर ते स्वतःबद्दल सोडूनच देतात विचार करणं. नवरा असा, नवरा तसं, नवऱ्याला हे आवडतं ते आवडतं. नाही, असं नाही करायचं प्लीज. तू ॲज अ गर्ल तुझं जे पण आवडीचं गोष्टी, म्हणजे तुम्हाला पुस्तक आवडतं, पुस्तक वाचायला आवडतं, ट्रेडिंग करणे आवडतं, कुठलीही गोष्ट आहे, कोणाशी गप्पा मारायला आवडत असेल ना तरीही चालेल. प्लीज तुमच्यासाठी स्वतःसाठी 30 मिनिटाचा तरी मी टाईम काढायचा. त्याच्यामध्ये तुम्हाला काही आवडत असेल ते करत जा. आणि नवरा म्हणजे पूर्ण जग नाही. आता तुमचंही जग आहे, तुम्हालाही तुमचं अस्तित्व उभं राहायला पाहिजे. कारण अगर तुम्ही मी करत राहिलात थोड्या दिवसात तुम्हीच बोरिंग होऊन जाल. त्यामुळे स्वतःचं जे अस्तित्व आहे ना प्लीज नको विसरा लग्नानंतर. आणि हे तुम्ही तुमच्या पार्टनरला समजवा या काही करा, पण स्वतःचं मी टाईम काढत जा. आणि मुलांनो प्लीज, अगर तुमची वाईफ जॉब करते, हाऊस होल्ड करते, तर तिला तिचं मी टाईम देत जा. जे आवडत असेल तिला ते करू देत जा, काही प्रॉब्लेम नाही. रील बनवायला आवडत असेल तरी करू देत जा, काही प्रॉब्लेम नाही. काही वाईट नसतं या गोष्टीमध्ये, लक्षात